मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। कर्ज मंजूर करून देतो म्हणून अनेक महिलांची फसवणूक। यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना कर्ज मंजूर करून देतो म्हणून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली असून आतापर्यंत अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। फसवणूक करणाऱ्या महिलांना त्वरित अटक करा या मागणीचे निवेदन फसवणूक झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे। ग्रामीण भागातील महिलांना तुम्हाला 1 ते 5 लाखापर्यंत कर्ज मंजूर करून देतो असे म्हणत 3 महिलांनी अनेक ग्रामीण भागातील महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। कर्जासाठी तुम्हाला 5 ते 10 हजार रुपये भरावे लागतील, नंतर तुमचे कर्ज मंजूर होईल असे आमिष देत ग्रामीण भागातील महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे। संबंधित महिलांनी यवतमाळ शहरलगत असलेल्या वडगाव जंगल पोलीस ठाण्यात या महिलेविषयी तक्रार दिली, मात्र पोलिसांनी अद्यापही कारवाई केली नसल्याचा आरोप फसवणूक झालेल्या महिलांनी केला आहे। फसवणूक करणाऱ्या महिलांना त्वरित अटक करा अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व जिल्हाधिकारी यांना दिले आहे। सर, आमच्याकडे 3 बाया आल्या होत्या, आम्हाला लोन केस देतो म्हणून सांगत होत्या बकराईचं, पण आम्ही म्हणजे त्याच्यावर म्हणजे भरोसा करून आम्ही त्यांना 10,000 रुपये दिले। 2-3 महिन्यातच तुमचं लोन केस होऊन जाते असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तर मग आम्ही पैसे दिले सर त्यांना, आणि पण नंतर फोन वगैरे येते म्हणून सांगत होत्या, पण आम्हाला काही फोन वगैरे आलेला नाही आहे। मग आम्ही त्यांना फोन वगैरे करत होतो तर त्या म्हणे होते करत होत्या, पण आम्हाला तरी त्यांनी मग आमच्या ब्लॉकमध्ये नंबर टाकले, मग तरी आम्हाला त्यांनी काही माहिती दिली नाही आमच्या पैशात। मग आम्ही वडगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो, रिपोर्ट वगैरे दिलेला आहे, पण तिथूनही आम्हाला काही आमचं समाधानकारक झालेलं नाही आहे। तर आम्हाला या तारखेला उद्या 2 तारखेला या 3 तारखेला असे तारीख सांगत ना आम्हाला आमचे पैसे काही मिळाले नाही आहेत सर। तर आम्हाला आमचे पैसे मिळवण्याबद्दल आम्ही आमची तक्रार दिलेली आहे। त्याच्यावर आता आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात आलेलो आहे। आमचे पैसे आम्हाला परत मिळावे याच्यासाठी आम्ही निवेदन करत आहे, आणि आमचे पैसे मिळावे हीच आमची तुम्हाला प्रार्थना आहे सर। काय नाव तुमचं? प्रियांका प्रमोद धोके, राहणार धनगरवाडी।